प्लॅन स्पष्ट होता. आरोपींना माहित होतं की भिवंडीत मॅटर अंगलट आलाय, त्यामुळे ते थेट विमानाने महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. 27 जून 2026 वेळ पहाटेचे ठीक 4 वाजले होते. अख्खा महाराष्ट्र गाढ झोपेत होता. पण याच शांततेच्या पोटात मुंबईच्या वेशीवर असलेल्या भिवंडीतल्या एका हॉटेलच्या खोलीत एक भयानक डील फायनल होत होती. टेबलावर 2 गोष्टी ठेवल्या होत्या, एक कोरा कागद आणि दुसरी एक किंमत. ती किंमत ऐकून कदाचित तुमचे पाय जमिनीवरून घसरतील. हो, तब्बल 1.5 कोटी रुपये. पण मित्रांनो, ही 1.5 कोटींची किंमत कोण्या आलिशान बंगल्याची नव्हती की सोन्याच्या दागिन्यांची नव्हती. ही किंमत होती अवघ्या 24 तासानंतर महाराष्ट्रातल्या 6,12,000 विद्यार्थ्यांचं म्हणजेच शिक्षकांचं भविष्य ठरवणाऱ्या टीईटी म्हणजेच महाटेट 2026च्या एका सिंगल प्रश्नपत्रिकेची. तुम्ही विचार करा, एका रात्रीत अख्ख्या महाराष्ट्राचा शिक्षण विभाग विकला जात होता आणि सरकारला याची साधी भनकही नव्हती. पण निसर्गाचा एक नियम आहे, पाप कितीही गुप्तपणे केलं तरी त्याचे धागेदोरे कुठेतरी सुटतातच. त्या पहाटे भिवंडीच्या त्या अंधाऱ्या खोलीत नेमकं काय घडलं? दिल्लीवरून निघालेले 3 रहस्यमयी एजंट थेट मुंबई विमानतळावर कसे पोहोचले आणि ज्या गुन्हेगारांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी रचलेला तो थरारक सापळा नेमका काय होता? आज या व्हिडिओमध्ये आपण या आंतरराष्ट्रीय पेपर लीक माफियाच्या अशा काही अंथरुणाखालच्या सुरस आणि विदारक गोष्टी बाहेर काढणार आहोत, ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. हा व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी बघायला सांगते कारण इथे गोष्ट संपत नाही. इथे तर इतर या रहस्याचा पहिला पडदा उघडतोय. तर चला, या संपूर्ण चक्रव्यूहाची सुरुवात कुठून झाली तिथूनच प्रवास सुरू करूया. 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संपूर्ण राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट टीईटी परीक्षा होणार होती. राज्यातील 37 महत्वाच्या शहरांमधील एकूण 1028 केंद्रांवर लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. या परीक्षेचं गांभीर्य काय, तर इयत्ता 1 ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी ही परीक्षा पास होणं कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजेच जे उद्या चालून आपल्या लेकरांना शिकवणार आहेत त्या शिक्षकांची ही अग्नी परीक्षा होती. आता या कथेचा पूर्व इतिहास समजून घेऊया. काही दिवसांपूर्वीच देशभरात नीट परीक्षेच्या गुणामुळे प्रचंड मोठा गदारोळ झाला होता. लाखो तरुणांचा रस्त्यावर उतरून आक्रोश सुरू होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने छाती ठोकून एक मोठा दावा केला होता. काय होता तो दावा? आम्ही सुरक्षेचे कडक उपाय योजले आहेत. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित होईल. प्रशासनाने असा आव आणला होता की जणू काही एखादी मुंगीही त्यांच्या सुरक्षेचा वेढा तोडून आत जाऊ शकणार नाही. पण प्रशासनाचा हाच आत्मविश्वास त्यांच्यासाठी आणि 6 लाख विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा शाप ठरणार होता. कारण जेव्हा प्रशासन सुरक्षेचे नियम लिहित होतं तेव्हा दिल्लीत बसलेले काही दिमागदार गुन्हेगार या नियमांना फाट्यावर मारण्याचा मास्टर प्लॅन करत होते. तारीख उजाडते 27 जून 2026 म्हणजे शनिवारच्या सकाळी 4 वाजता. परीक्षा अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपली होती. सर्व विद्यार्थी आपापल्या हॉल तिकिटांची झेरॉक्स काढत होते. कोणी एसटी बस स्टँडवर रात्रीची बस पकडण्याची तयारी करत होतं, तर कोणी रात्रभर जागून शेवटची उजळणी करत होतं. पण त्याच वेळी भिवंडी पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खासगी फोनची रिंग वाजते. फोनवर समोरून एक अतिशय गुप्त आणि घाबरलेला आवाज येतो. तो खबऱ्या पोलिसांना सांगतो, साहेब, तुम्ही ज्या परीक्षेच्या बंदोबस्ताची तयारी करताय ना, तिचा मूळ पेपर बाजारात विकला गेला. काही संशयास्पद लोक भिवंडीच्या कोंडगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेत आणि त्यांच्याकडे मूळ प्रश्नपत्रिका आहे. हा फोन येताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. एका बाजूला देशात आधीच नीट वरून वातावरण तापलेलं आहे, प्रोटेस्ट सुरू आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला जातोय आणि आता महाराष्ट्रातही तीच आग लागली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी एका सेकंदाचाही विलंब न लावता तातडीने स्पेशल फोर्सला ऍक्शन मोडमध्ये आणलं. पोलिसांच्या गाड्या सायरन न वाजवता गुप्तपणे कोंडगावच्या त्या डायमंड हॉटेलच्या दिशेने सुसाट सुटतात. पोलिसांचा प्लॅन होता की हॉटेलच्या खोलीवर थेट धार टाकून आरोपींना रंगेहात पकडायचा. ताफा हॉटेलपाशी पोहोचतो. पोलीस बंदुका रोखून खोलीचा दरवाजा तोडतात. पण तिथे जे घडलं
त्याने पोलिसांनाही घाम फुटला. खोली पूर्णपणे रिकामी होती. बेडवर विस्कटलेली चादर आणि टेबलावर पाण्याचे काही रिकामे ग्लास होते. आरोपी पोलिसांच्या पोहोचण्याच्या अवघ्या काही मिनिटांआधीच तिथून पसार झाले होते. आता विचार करा, पोलिसांची रेड फेल झाली होती. आरोपींना कोणीतरी आधीच माहिती दिली होती की पोलीस येत आहेत. जर ते आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले असते तर 28 जूनच्या सकाळी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा कलंक लागला असता. पण भिवंडी पोलिसांचे नेटवर्क किती खतरनाक आहे याचा अंदाज त्या आरोपींना नव्हता. अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी तात्काळ आदेश दिले, संपूर्ण ठाणे, मुंबई आणि आजूबाजूच्या हायवेवर नाकाबंदी करा. त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करा. सायबर सेलने जेव्हा लोकेशन ट्रॅक केले तेव्हा समजलं की आरोपी मुंबईच्या दिशेने वेगाने पडतायत आणि त्यांचं शेवटचं लोकेशन दाखवत होतं मुंबईचं सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट. प्लॅन स्पष्ट होता. आरोपींना माहित होतं की भिवंडीत मॅटर अंगलट आलाय, त्यामुळे ते थेट विमानाने महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलीस पथक तातडीने विमानतळाच्या दिशेने रवाना झालं. साधा वेश परिधान करून पोलीस एअरपोर्टच्या टर्मिनलवर पसरतात. प्रवाशांच्या गर्दीत पोलिसांचे डोळे त्या 3 संशयितांना शोधत असतात आणि अखेर सिक्युरिटी चेक इनच्या अगदी जवळ ते 3 संशयित पोलिसांच्या नजरेस पडतात. ते बोर्डिंग पास घेऊन विमानात बसणार तितक्यात मागून खांद्यावर हात पडतो. कुठे चाललात? आरोपींच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पळून जाण्याचा कोणताही मार्ग त्यांना उरला नव्हता. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या तिघांना विमानतळ परिसरातून ताब्यात घेतलं आणि थेट भिवंडीच्या कोंडगाव पोलीस ठाण्यात आणलं. आरोपींना लॉकअप मध्ये टाकलं. त्यांची झाडाझडती सुरू होती आणि जेव्हा त्यांच्या बॅगा आणि मोबाईल तपासले जातात तेव्हा पोलिसांच्या हाती असे काही पुरावे लागतात जे पाहून पोलीसही चक्रावून जातात. त्यांच्याकडे मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे प्रश्न आणि काही अत्यंत गोपनीय कागदपत्र जप्त करण्यात आली. पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. जेव्हा मूळ प्रश्नपत्रिका आणि आरोपींच्या मोबाईल मधील प्रश्नांची पडताळणी करण्यात आली तेव्हा समोर आलं की दोन्हीकडचे प्रश्न हुबेहूब समान होते. आता पोलिसांच्या चौकशीत या तिघांनी जी माहिती दिली ती ऐकून संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था हादरली. पकडण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी राजीव शाह आणि आकाश कुमार हे दोघे थेट बिहारचे रहिवासी आहेत, तर तिसरा आरोपी धीरज कुमार हा हरियाणाचा आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही महाराष्ट्राचे नव्हते, तर ते दिल्लीहून हा पेपर घेऊन स्पेशल डील करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. म्हणजे विचार करा मित्रांनो, परीक्षा महाराष्ट्रातली, विद्यार्थी महाराष्ट्रातले, पण पेपर फुटतोय थेट देशाची राजधानी दिल्लीमध्ये आणि तो फोडणारे माफिया बसले बिहार आणि हरियाणात. हे किती मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे याची तुम्ही कल्पना करू शकता का? आणि या पेपरची किंमत काय? तर चक्क 1.5 कोटी रुपये. हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या, हे सुदैव. पण आता प्रश्न असा पडतो की या तिघांना दिल्लीतून हा पेपर दिला कोणी आणि तो महाराष्ट्रात कोणाला विकला जाणार होता? आता तुम्हाला वाटत असेल की आरोपी पकडले गेले, मॅटर सॉल्व्ह झालं. पण मित्रांनो, खरी कथा तर इथून पुढे सुरू होते. या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट आता समोर आलाय. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी स्वतः जाहीर केलंय की हे तिघे तर फक्त मोहरे आहेत, ते फक्त पेपर ट्रान्सफर करणारे कुरिअर बॉईज आहेत. या संपूर्ण रॅकेटचा जो खरा किंग पिन आहे, जो मुख्य सूत्रधार, मास्टर माइंड आहे, तो अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालाय. जोपर्यंत तो मुख्य सूत्रधार पकडला जात नाही तोपर्यंत हे रॅकेट नेमकं किती खोलवर पसरलंय याचा उलगडा होणार नाही. सध्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 20 पोलीस कर्मचाऱ्यांचे एक अत्यंत विशेष तपास पथक SIT नियुक्त करण्यात आले. हे पथक केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. पोलीस सध्या 3 महत्वाच्या कोनातून तपास करत आहेत. पहिलं म्हणजे हे आरोपी महाराष्ट्रातील कोणत्या कोचिंग क्लासेसच्या संपर्कात होते.
दुसरा प्रश्न असा की मंत्रालयात किंवा परीक्षा परिषदेत बसलेला कोणता मोठा अधिकारी किंवा परीक्षा एजंट या रॅकेटला आतून मदत करत होता. आणि तिसरा प्रश्न आणि सर्वात भयंकर प्रश्न म्हणजे हा पेपर या तिघांशिवाय आणखी किती उमेदवारांपर्यंत किंवा सोशल मीडिया ग्रुप्सवर आधीच पोहोचलाय. विचार करा, जर हा पेपर आधीच हजारो लोकांपर्यंत पोहोचला असेल तर या परीक्षेच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवायचा कसा. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अखेर जाहीर केलं की परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा आम्ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत आहात. वा, किती सोपा निर्णय आहे ना प्रशासनासाठी. एका सहीने तुम्ही परीक्षा पुढे ढकलली, पण त्या 6,12,000 विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केलाय का? त्या पोरांचा काय गुन्हा होता सांगा मला. अनेक मुलींनी आपल्या लहान लेकरांना घरी सासू सासऱ्यांकडे सोडून रात्र जागून अभ्यास केला होता. कित्येक मुलांनी आपल्या वडिलांनी शेती गहाण ठेवून पाठवलेल्या पैशातून या परीक्षेचे फॉर्म भरले होते. ऐन पावसाळ्यात पूर परिस्थिती असताना शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जी मुलं सेंटरवर पोहोचली होती त्यांच्या पदरी प्रशासनाने काय पाडलं तर फक्त निराशा. प्रशासनाने सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त फी घेणार नाही आणि परीक्षेच्या पुढच्या काही आठवड्यात पुन्हा परीक्षा घेतली जाईल. नवीन तारीख संकेतस्थळावर जाहीर करू, पण मला सांगा त्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या पैशांचं काय, त्यांच्या वाया गेलेल्या वेळेचं काय आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या तुटलेल्या आत्मविश्वासाची भरपाई हे सरकार कसं करणार. नीटच्या घोटाळ्यानंतर देशात इतका मोठा कायदा बनवला गेला, मग तरीही महाराष्ट्रात परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधी पेपर फुटतोच कसा. आपली सिस्टम इतकी पोखरलेली आहे का की 1.5 कोटी रुपये फेकले की कुठलाही पेपर थेट दिल्लीहून चालत भिवंडीत येतो. मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाही, हा आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आणि लोकशाहीचा पराभव आहे. जेव्हा पैशाच्या जोरावर लायकी नसलेले लोक 1.5 कोटी रुपये देऊन शिक्षक बनतील, तेव्हा ते उद्याच्या पिढीला कोणते संस्कार देणार, ते या देशाचं भविष्य कसं घडवणार. आज वेळ आली आहे आपण प्रत्येकाने एकत्र येऊन या भ्रष्ट व्यवस्थेला आणि त्या फरार मास्टर माइंडला शोधण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याची. जोपर्यंत या प्रकरणाच्या पाळेमुळापर्यंत पोलीस पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या एकाही विद्यार्थ्याला न्याय मिळणार नाही. तुम्हाला काय वाटतं, या आंतरराज्यीय महाघोटाळ्याच्या मागे शिक्षण विभागातल्या कोणत्या बड्या अधिकाऱ्याचा हात असू शकतो का? आणि वारंवार होणाऱ्या या पेपर फुटीवर सरकारने नेमकी कोणती कठोर कारवाई केली पाहिजे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये अत्यंत परखडपणे मांडायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये सिस्टमला हलवण्याची ताकद आहे. हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक टीईटी उमेदवारापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, जेणेकरून हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सिस्टमच्या या काड्या कारभाराविरोधात लाईकचं बटन दाबा आणि अशाच सडेतोड निर्भीड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या रहस्याचा पर्दाफाश करण्यासाठी. तोपर्यंत जागरूक रहा, प्रश्न विचारत रहा. धन्यवाद.